नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. विधानसभा निवडणुकीत विजयाच्या वल्गना करणारे शेका पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील हे पूर्णपणे गोंधळलेल्या स्थितीत आहेत. कारण त्यांनी मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोन्ही पक्षांचे उमेदवार असल्याचे शपथपत्र जोडले आहे. त्यामुळे दोन्ही दगडांवर पाय ठेवणारे पाटील ऐन निवडणुकीमध्ये पुरते संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. एकेकाळी शेका पक्षाचा रायगड जिल्ह्यासह राज्यात दरारा होता. शेका पक्षाची भूमिका राजकीय क्षेत्रात आवर्जून विचारात घेतली जात असे. मात्र अलीकडे शेका पक्ष नेत्यांनी ध्येय धोरणांना हरताळ फासत राजकीय मूल्ये पायदळी तुडवली. स्वार्थापोटी कुणाच्याही सोबत जाऊन जे मिळेल ते पदरात पाडून घ्यायचा एक कलमी कार्यक्रम राबवला. त्यामुळे कार्यकर्ते मात्र नाराज झाले आहेत. लढवल्या अशी ओळख असलेल्या शेका पक्ष सरलेल्या लोकसभा निवडणुकीत इतरांचा टेकू देणारा पक्ष ठरला आणि आता विधानसभा निवडणुकीत तर दोन दगडांवर पाय ठेवण्याची वेळ शेकाप नेत्यांवर आली आहे. शेका पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बाळाराम पाटील यांनी मंगळवारी आपला अर्ज दाखल केला. मात्र त्यांनी अर्जासोबत शेका पक्ष आणि उभाठा या दोन्ही पक्षांचे आपण उमेदवार असल्याचे शपथपत्र सादर केले. त्यामुळे पाटील नक्की कोणत्या पक्षाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. खुद्द शेका पक्ष तसेच उभाठाचे कार्यकर्तेही या प्रकाराने गोंधळलेल्या स्थितीत आहेत. पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित अनेक जण भाजपमध्ये सहभागी होत आहेत. त्या अनुषंगाने सुकापूरमधील उत्तर भारतीय बंधू भगिनींनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. पनवेलमध्ये केलेली आणि होत असलेली विकास कामे पाहून तरुणाई पक्षाकडे आकर्षित होत आहेत. त्यानुसार नितेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मंतलाल शर्मा, नितेश शर्मा, आशा शर्मा, द्रुतपाल शर्मा, रजनी सत्यप्रकाश सिंह, मृदुला नितेश शर्मा, शशी शर्मा यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, महेश पाटील, राजेश पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका ग्रामीण उत्तर भारतीय सेलच्या अध्यक्षपदी नितेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना या संदर्भातील नियुक्तीपत्र तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी देण्यात आले. बौद्ध जन पंचायत समिती शाखा क्रमांक 523 सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आणि सांस्कृतिक संस्था पनवेल आणि शिवाजीनगर युवक मित्र मंडळ पनवेल या संस्थांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडणुकीसाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे नुकताच सुपूर्द केले. पनवेल नगरीचा विकासात कायापालट करणारे पनवेलचे यशस्वी शिल्पकार आमदार प्रशांत ठाकूर हे बौद्ध समाजाला सन्मानाने वागणूक देतात. तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांना महत्त्वाची जबाबदारी देत असतात. त्यामुळे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 523 सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आणि सांस्कृतिक संस्था पनवेल आणि शिवाजीनगर युवक मित्र मंडळ आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे या पाठिंबा पत्रात नमूद करण्यात आले आहे. पनवेल महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. महापालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत फटाके आणि पर्यावरणपूरक सण उत्सव अनुषंगाने वायू प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. आपण वैश्विक वातावरणात बदलास सामोरे जात आहोत. वातावरणीय बदलाच्या आणि तापमान वाढीच्या अनेक कारणांपैकी हवेचे प्रदूषण हे महत्त्वाचे कारण आहे. विविध सण उत्सव प्रसंगी आपण फोडत असलेल्या फटाक्यांमुळे कार्बन डायऑक्साईड आणि सल्फरचे तसेच इतर विषारी वायूंचे प्रमाण वाढत असून कार्बन डायऑक्साईड आणि सल्फरच्या वाढत्या प्रमाणामुळे हवेच्या प्रदूषणाची पातळी वाढत आहे. फटाक्यांमधून उत्सर्जित होणारे विषारी वायू वनस्पती, पक्षी, प्राणी तसेच सर्व मानवी प्रजातीस हानी पोहोचवतात. हवेचे प्रदूषण थांबवण्यासाठी नागरिकांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. अलिबाग विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे सुरेंद्र म्हात्रे यांनी तर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजा ठाकूर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. शेका पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहे. महाविकास आघाडीतून शेका पक्षाला कोणत्या जागा सोडल्या आहेत हे जाहीर करण्यात आले नव्हते. तरी देखील शेका पक्षाने राज्यातील 6 जागांवर आपली उमेदवारी जाहीर केली. त्यात रायगड जिल्ह्यात 4 उमेदवारांचा समावेश आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघात शेका पक्ष महिला आघाडीच्या चित्रलेखा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाने जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली. सुरेंद्र म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केला. एकीकडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी रायगडमध्ये एकही जागा काँग्रेसला न मिळाल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यातच काँग्रेसने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला नसला तरी काँग्रेसचे रायगड जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष राजा ठाकूर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. गेल्या 8 महिन्यांपासून उरणमधील नवी मुंबई महापालिकेची NMMT बस सेवा बंद आहे. त्यामुळे ही सेवा पूर्ववत करावी अशी मागणी प्रवासी करत आहेत. उरणमधील प्रवाशांची जीवनरेखा असलेली नवी मुंबई महानगरपालिकेची NMMT बस सेवा बंद आहे. त्यामुळे येथील वरिष्ठ नागरिक आणि विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. प्रवाशांची होणारी ही गैरसोय थांबावी यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्तांना साकडे घातले आहे. मात्र अद्याप बस सेवा सुरू न झाल्याने पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी आर्तसाद घातली आहे. NMMT मधून उरण नवी मुंबई असं दररोज 8 ते 10 हजार प्रवासी प्रवास करत होते. ही सेवा पूर्वी सुरू करण्याच्या मागणीसाठी किसान सभा मॉर्निंग कट्ट्याच्या ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत सह्यांची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला सर्व स्तरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. या सह्यांचे निवेदन दिल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे. फेब्रुवारीमध्ये खोपटे येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नवी मुंबईसाठी प्रवाशांची जीवनरेखा ठरली आहे. महानगरपालिकेची NMMT बस सेवा व्यवस्थापनाने कामगारांची सुरक्षा आणि तोट्यात चालणारा मार्ग ठरवून अनिश्चित काळासाठी बंद केला आहे. याचा फटका उरणच्या प्रवाशांना बसत आहे. यामध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि कामगारांसह सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड तर्फे अलिबाग उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयात 2 संगणक पुरवण्यात आले आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने वाढीव दैनंदिन कामकाजाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने अलिबाग पोलीस ठाण्याला संगणकांची तातडीने आवश्यकता होती. हे संगणक RCF कडून उपलब्ध करून देण्याबाबतचे विनंतीपत्र पोलीस निरीक्षक अलिबाग पोलीस ठाणेद्वारा RCF ला प्राप्त झाले. नुकत्याच घोषित झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगणकांची निकड लक्षात घेऊन RCF व्यवस्थापनाने कार्यालयीन वापरातले 2 संगणक अलिबाग पोलीस ठाण्यातील त्वरित उपलब्ध करून दिले. RCF थळच्या IT कर्मचाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन सदर 2 संगणक स्थापित केले आणि पोलीस कार्यालयाचे कामकाज सुरू करून दिले. पोलिसांच्या विनंतीचा तातडीने विचार करून त्वरित संगणक उपलब्ध करून दिल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधीक्षक विनीत चौधरी यांनी समाधान व्यक्त करून RCF व्यवस्थापनाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.